नमस्कार. अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिकअप रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्यासाठी काय ऊर्जा आहे, तुमची एकंदरीत ऊर्जा काय आहे आणि तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे. आपण 3 पाईल्स बनवत आहोत. पहिली पाईल आहे 2 ऑफ पेंटॅकल. दुसरी पाईल आहे 7 ऑफ सॉर्ड. आणि तिसरी पाईल आहे 3 ऑफ कप. तर ह्या 3 पाईल्स पैकी तुम्ही एक पाईल निवडायची आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. याकरिता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइम स्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही त्या तुमच्या पाईलवर क्लिक करून फक्त तुमचं रीडिंग ऐकू शकता किंवा संपूर्ण व्हिडिओ, संपूर्ण रीडिंग सुद्धा ऐकू शकता. आता आपण पाईल बनवून घेऊया. प्रत्येक पाईलसाठी आपण कार्ड्स काढून घेऊया आजच्या रीडिंगसाठी. पाईल नंबर 1. तुम्ही जर ह्या कार्डची 2 ऑफ पेंटॅकलच्या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आजच्या या रीडिंगमध्ये आपण पाहतोय की तुमची एकंदरीत ऊर्जा काय आहे आणि तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे. इथे 2 ऑफ पेंटॅकलचं कार्ड मुख्य कार्ड आलेलं आहे आणि पहिलं कार्ड आहे 2 ऑफ सॉर्ड, 6 ऑफ सॉर्ड, 6 ऑफ कप, 9 ऑफ कप आणि जस्टिस. ही सगळी कार्ड्स काय सांगतायत की जी काही समस्या तुमची आहे, जिथे तुम्हाला नेमकं कळत नाहीये की काय करायला हवं, 2 गोष्टींमध्ये तुम्हाला हे करावं ते करावं किंवा कसरत होतीये किंवा काही असे बदल तुमच्या स्थितीमध्ये येत आहेत की तिथे तुम्हाला काही निर्णय घ्यायचे आहेत. तर 2 ऑफ सॉर्ड्सचं हे कार्ड काय सांगतंय की पुढे काय होणार आहे किंवा खूप दूरपर्यंत तुमची अंतर्ज्ञान शक्ती तर तुम्हाला मार्गदर्शन करतेय, पण स्पष्टपणे आत्ताचं जे काही वास्तव आहे ते तुम्हाला खूप दूरवरचं दिसत नसल्यामुळे हे करावं की ते करावं ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला निर्णय घेण्यामध्ये काही अडचण येत आहे. तर तिथे ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय की आता तुम्हाला पुढे जायचं आहे. तुम्ही जे काही करत आहात त्यात पुढे जात राहा. तुम्हाला लोकांचं भरपूर प्रेम मिळणार आहे. तुमचं जे काही स्वप्न आहे लहानपणीचं ते लवकरच आता पूर्ण होणार आहे. 9 ऑफ कपचं कार्ड सांगतंय की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत आणि तुम्ही स्वतःला न्याय देणार आहात. तुम्ही हा न्याय कसा देणार आहात, तर जी काही समस्या आहे, जे काही मोठे बदल तुमच्या स्थितीमध्ये होत आहेत, तर तिथे पुढे कसं जाता येईल, काय करायला हवं, त्या दृष्टीने प्रयत्न करा. जे आधी झालं त्याकडे त्यामध्येच अडकून न राहता, त्याचं दुःख न करता तुम्ही स्वतःला न्याय द्यायचा आहे, प्रगती साधायची आहे आणि भरपूर प्रेम तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि जे काही तुम्ही केलेलं आहे आतापर्यंत चांगलं कर्म, त्याला ब्रह्मांड न्याय देणार आहे. स्पष्टता येणार आहे तुम्हाला. आता आपण काही कार्ड्स काढू. इथे लवरचं कार्ड आलंय. ब्रह्मांड सांगतंय की मी तुझ्या बरोबर आहे. तू निश्चिंत राहा, सकारात्मक राहा.
आणि बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे 10 ऑफ कपचं. तुम्ही तुमच्या परिवाराला भरपूर प्रेम देणार आहात, परिवाराबरोबर वेळ घालवणार आहात, किंवा जर तुमच्या करिअरशी संबंधित काही प्रश्न तुमचा असेल, तुम्ही करिअर ओरिएंटेड असाल, तर तिथे हे कार्ड सांगतंय की जे काही तुम्ही करत आहात तिथे तुम्हाला यश मिळतंय. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला नक्की मार्गदर्शन मिळालं असेल. आवडल्यास लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. जर ह्या कार्डची तुम्ही निवड केली असेल, 7 ऑफ सॉर्डचं हे कार्ड आहे, तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. पाहूया हे रीडिंग काय म्हणतंय. पण ह्या कार्डवरून असं लक्षात येतंय की काहीतरी धोका झालाय, किंवा काहीतरी अशा गोष्टी तुम्ही घेऊन जात आहात की काही मिळालं ते उचललं आणि निघालं. तर ही काय नकारात्मक ऊर्जा आहे, काय म्हणतंय हे कार्ड, हे आपण पाहूया. 7 ऑफ सॉर्डचं मुख्य कार्ड आहे. धोका झालाय तिथे तुम्हाला ब्रह्मांड मदत करत आहे. 7 ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे. जिथे तुम्ही मेहनत घेतली आहे, प्रतीक्षा केलेली आहे, तिथे ही मदत तुम्हाला मिळते. तुमची प्रतीक्षा, तुमची उदासी आता लवकरच दूर होणार आहे. कशी दूर होणार आहे? 4 ऑफ कपचं कार्ड सुद्धा आलेलं आहे. ब्रह्मांड स्वतः तुम्हाला काहीतरी देऊ पाहतंय आणि त्यामुळे तुम्ही अधिक सक्षम होणार आहात, अधिक प्रेमळ होणार आहात. ब्रह्मांड तुम्हाला अशी काही मदत करणार आहे की ज्यामुळे तुम्ही इतरांना मार्गदर्शन द्याल, इतरांना प्रेम देऊ शकाल. तुमच्या पदाचा उपयोग तुम्ही इतरांची मदत करण्यासाठी करू शकणार आहात. हे कार्ड असं सुद्धा सांगतंय की जिथे कुठे तुमची प्रतीक्षा आहे, तुम्ही प्रतीक्षा करत आहात, जिथे कुठे तुम्ही मेहनत घेतलेली आहे, पण काही कारणांनी उदासी आलेली आहे, काही कारणांनी काही समस्या आहेत, ज्यामुळे तुम्ही त्रस्त आहात. त्यामुळे तिथे एखादी अशी किंग ऑफ कपच्या ऊर्जेची व्यक्ती येईल, जी तुम्हाला खूप सारं प्रेम देईल, मार्गदर्शन करेल. त्या व्यक्तीकडे अनुभव आहे स्वतःचा, त्यामुळे त्या व्यक्तीद्वारे ब्रह्मांड तुमची मदत करणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा, असं ब्रह्मांड सांगतंय. जिथे कुठे तुम्हाला काही समस्या आहे, ही नकारात्मक ऊर्जा कोणत्याही प्रकारे असू शकते, काही धोका असू शकतो, किंवा तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीत, त्यामुळे तुम्ही एखाद्या गोष्टींमधनं पळ काढलाय, काही तिथे तुम्हाला कळत नसल्यामुळे तुम्ही काही अशा गोष्टी केल्यात आणि निघालात पुढे. आता तुम्ही खूप पुढे आलेले आहात, जे काही मिळालं ते घेऊन. तर अशा तुमच्या स्थितीमध्ये तुम्हाला ब्रह्मांड मदत करणार आहे. तुमची जी काही समस्या आहे ती दूर होणार आहे. एखाद्या व्यक्तीकडनं तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. आता आपण पाहू ब्रह्मांडाचा तुमच्यासाठी काय संदेश आहे याबाबत. ब्रह्मांड सांगतंय की तुम्ही इतरांबरोबर तुमच्या गोष्टी शेअर करा, अनेकांना घेऊन पुढे जा, तुम्ही प्रेम वाटत जा, तुमच्याकडे जे काही आहे ते इतरांबरोबर शेअर करा आणि आनंद साजरा करा. तुम्ही जी चिंता करताय, विनाकारण त्रस्त आहात, तर ब्रह्मांड सांगतंय की मी मदत करणार आहे तुझी. 6 ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. ब्रह्मांड हे सांगतंय की तुम्ही असं पळून न जाता तुम्हाला काय करायला हवं, कोणत्या योग्य दिशेने तुम्ही जाऊ शकता, ह्याकडे लक्ष द्या. पळ न काढता त्या स्थितीचा सामना कसा करायचा, तर त्याच्यात काय अडचणी आहेत, काय करायला हवं, त्यातून कसं बाहेर पडायला हवं, काय मार्ग काढायला हवा, ह्याकडे लक्ष द्या. एखादी व्यक्ती तुम्हाला नक्की मदत करेल, ब्रह्मांड तुम्हाला मदत करेल, हे लक्षात ठेवा. निश्चिंत राहा.
हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. तुम्ही जर ह्या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. हे रीडिंग ह्या रीडिंगचं जे काही कार्ड आहे, मुख्य कार्ड आहे, त्यावरून असं लक्षात येतंय की खूप सारं सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येतंय. तुम्ही शेअर करत आहात, एका समूहाशी जोडले जात आहात किंवा खूप सारी माणसं तुमच्याशी जोडली जात आहेत. तर बाकीचे कार्ड्स काय म्हणतायत हे आपण पाहूया. पहिलं कार्ड आहे द हायरोफंट, दुसरं आहे एस ऑफ वॉन्ड, तिसरं आहे नाइट ऑफ सॉर्ड, जजमेंट आणि 5 ऑफ सॉर्ड. तर ही कार्ड्स काय सांगतायत? ही कार्ड्स सांगतायत की एखादी गुरु व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते, ज्यामुळे तुमची एक नवीन सुरुवात होणार आहे. तुमचं जे काही ध्येय आहे त्या दृष्टीने एक नवीन सुरुवात होताना दिसतेय. काही ना काही संदेश तुम्हाला मिळू शकतो आणि हे खूप वेगाने घडतंय. कदाचित आजच्या दिवसात सुद्धा होऊ शकतं. खूप वेगाने हा संदेश तुमच्याकडे येतोय, ती व्यक्ती तुमच्याकडे येतेय आणि टेम्परन्सचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही अनेक अशा काही गोष्टी करत आहात जिथे आधी काही गोष्टींमध्ये समस्या होती, तर तिथून तुम्हाला मार्ग मिळत आहे. तुम्ही संतुलित होत आहात आणि देवदूत तुमच्या बरोबर आहेत. काहीतरी निर्माण करत आहात तुम्ही. आणि यामुळे ही जी काही 5 सॉर्डची जी ऊर्जा होती, काही दुःख तुम्हाला मिळालं, काही अशा गोष्टी घडल्या तुमच्या पाठीमागे, ज्यामुळे तुम्ही त्रस्त होतात आपल्याच नात्यांमध्ये किंवा काही अशा स्थितीमधून तुम्ही गेलात जिथे युद्ध स्थिती होती, तर तिथून तुम्ही बाहेर पडत आहात. तुम्हाला एका गुरुचं मार्गदर्शन मिळतंय. म्हणजे जिथे तुम्हाला अडकल्यासारखं वाटत होतं किंवा आता पुढे काय करावं? काही विचार त्रस्त करत होते. आपल्याच माणसांनी तुम्हाला धोका दिला होता. काही नुकसान त्यांच्यामुळे झालं होतं. तर तिथे ही गुरु व्यक्ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत आहे. आता आपण काही कार्ड्स काढूया की तुम्ही ह्या स्थितीमध्ये काय केलं पाहिजे. सेलिब्रेशन तर तुमच्या आत्ताच्या स्थितीमध्ये येतच आहे आणि गुरु व्यक्ती येते. ही गुरु जी व्यक्ती येते त्यामुळे तुमची शक्ती अधिक वाढणार आहे. तुम्ही अधिक ज्ञानी बनणार आहात, अधिक शक्तिशाली बनत आहात आणि ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. इथे तुम्ही अवघड स्थितीला व्यवस्थित हाताळताना दिसत आहात. अधिक समृद्ध तुम्ही होत आहात. किंग ऑफ पेंटॅकलचं कार्ड सुद्धा हेच सांगताय की तुम्ही अधिक समृद्ध होताय, इतरांना मार्गदर्शन देण्यायोग्य तुम्ही होत आहात. यामुळेच ही जी गुरु व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते ती महत्वाची आहे. त्यांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. हर्मिटचं हे कार्ड काय सांगते की ज्या गोष्टी तुम्हाला आधी कळल्या नव्हत्या तर त्या अधिक स्पष्ट होतील ह्या गुरूंद्वारे. ह्या गुरुकडनं किंवा एक किंवा अनेक व्यक्ती गुरु म्हणून तुमच्या आयुष्यात येतील, तर त्यांच्याद्वारे जे काही मार्गदर्शन तुम्हाला मिळेल त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी स्पष्ट होतील, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही अधिक ज्ञानी व्हाल. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.